सगळ्यांना परिचित असलेली आणि आवडतही असलेली श्रीमद भगवद्गीता ही 18 अध्यायांची आहे. त्यातले पहिले 9 अध्याय हे कर्म म्हणजे काय, संन्यास म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय या सगळ्यांचं विश्लेषण करून समजावून सांगण्यात उपयोगी आणण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर मग परमेश्वराचे या मानवी आणि प्राणीसृष्टीमध्ये जी अभिव्यक्ती आहे, प्रत्यक्ष होणारं जे दर्शन आहे ते कुठल्या कुठल्या रूपात होतं किंवा कुठल्या कुठल्या वस्तूंकडे, कुठल्या कुठल्या प्राणीमात्राकडे आपण त्या दृष्टीने पाहायला पाहिजे याची एक प्रकारची शिकवण म्हणून मुद्दाम एक विभूती योग म्हणून गीतेत आलेला आहे. म्हणजे विभूती याचा अर्थ विशेष तेजस्वी, विशेष मंगलदायक असं असलेलं जे भगवंताचं रूप आहे ते काय स्वरूपात पाहायला मिळतं याच्यासाठी विभूती योग आहे. आणि त्या विभूती योगाच्या नंतर याच्याही पलीकडे म्हणून जे प्रत्यक्ष चैतन्यरूपी अस्तित्व परमेश्वराचं आहे ते नेमकं कसं आहे हे विश्वरूप दर्शनात सांगितलेलं आहे. म्हणून या दोन्ही अध्यायांचं एकत्र किंवा पाठोपाठ विश्लेषण करून ते समजवून घेणं म्हणजे भगवंतांच्या जसं एखाद्या नाण्याच्या दोन्ही बाजू समजल्या म्हणजे ते नाणं पूर्ण आपल्या हातात आलं असं होतं, तसं हे दोन्ही योग, विभूती योग आणि विश्वरूप दर्शन हे आज आपण एकत्रितपणे पाहणार आहोत. या विभूती योगामध्ये भगवंतांनी मुळात सुरुवातच अशी केलेली आहे 10व्या अध्यायाची. त्यातला पहिला शब्द आहे भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचा. भूय म्हणजे पुन्हा, म्हणजे पहिल्या 9 अध्यायांमध्ये तुला मी जे समजावून सांगितलेलं आहे तेच मी आता वेगळ्या प्रकाराने पण तुला पुन्हा समजावून सांगतो आहे. आणि त्यातला पहिला टप्पा म्हणजे हा 10वा अध्याय म्हणजे विभूती योगाचा अध्याय आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराचं सगळीकडे जे अस्तित्व विखुरलेलं आहे त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारांनी आपल्याला त्याचा अनुभव येतो, पाहायला मिळतं त्याची चर्चा आहे. उदाहरणार्थ जे महर्षी आहेत, सप्तमहर्षी, आपण सप्तर्षी आकाशात पाहतो, त्यांचा उल्लेख पहिल्यांदी आहे की अशा रीतीचं ऋषितुल्य उंचीला गेलेली जी मंडळी आहेत हे माझंच रूप आहे, त्याच्यातून मी व्यक्त होत असतो. तिथून अशा रीतीच्या विभूतींची, प्रत्यक्ष परमेश्वराची जे दर्शन समाजाला घडतं त्यांची ओळख करून द्यायला भगवान कृष्णांनी सुरुवात केलेली आहे. आणि ते सगळं सांगत असताना म्हणजे पहिल्यांदी ऋषींचा उल्लेख आता महत्त्वाचाच आहे. ते सगळं सांगत असताना मग सगळ्या विश्वरूपामध्ये, सगळ्या बाह्य सृष्टीमध्ये मी कुठल्या कुठल्या प्रकाराने तुम्हाला अनुभवला येतो किंवा अनुभवता येईल किंवा तुम्हाला मी दिसत असतो त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि मग साहजिकच आकाशातला सूर्य तिथून सुरुवात केलेली आहे की ज्योतिषाम रविरंशमान, म्हणजे हे जे आकाशातले तारे ग्रह सगळं आहे त्याच्यातला सर्वात आपल्याला तेजस्वी जाणवणारा, दिसणारा हा जो सूर्य आहे हे माझंच रूप आहे. नक्षत्राणाम अहम शशी, आपल्याला आकाशात जी वेगळी नक्षत्र दिसतात ती आकाराने आणि प्रकाशाच्या तेजस्वितेच्या दृष्टीने लहान असतात. त्याच्यापेक्षा मोठा जो चंद्र आहे ज्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो तो सुद्धा म्हणजे मीच आहे. म्हणजे परमेश्वराचं रूप हे किती वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला जाणवत असतं किंवा ज्याचा आपण अनुभव घेऊ शकतो त्यांनी सुरुवात केलेली आहे परमेश्वराने आपली अशा रूपातली ओळख करून द्यायला. इतकंच काय, वेदानाम सामवेदोस्मी, वेदांमध्ये अतिशय तेजस्वी विचार आहेत, अग्नीची उपासना आहे, पण त्यातली
एक विशेष वैशिष्ट्याची गोष्ट अशी की वेदानां सामवेदोस्मी, यातला सामवेद हा गायला जातो. तेव्हा या सगळ्या याच्यामध्ये वृक्षता किंवा जडत्व नसून या सगळ्या वैचारिक धारणेमध्ये लालित्य आहे, कोमलता आहे, माधुर्य आहे. आपल्या सगळ्या वैचारिक भगवंताच्या आराधनेमध्ये केवळ वृक्षता नाही, तर हे माधुर्य, ही कोमलता, त्याची आठवण सुरुवातीलाच भगवंतांनी ओळख करून देताना वेदानाम सामवेदोस्मी इथूनच सुरुवात केलेली आहे. अर्थातच इंद्रियाणाम मनश्चास्मी असं विज्ञानाचा एकंदर जो इतिहास आहे, त्या विज्ञानाच्या इतिहासामध्ये पंचेंद्रियाची जी शरीराचे इतर अवयव आहेत, वैद्यकशास्त्रामध्ये त्याची ओळख करून करून देत शेवटी मन हेच एक इंद्रिय आहे म्हणून वैद्यकशास्त्रात त्याला जागा मिळायला पुष्कळ वेळ लागला. पण आधुनिक विज्ञानाला हे कळण्याच्या पूर्वी 5000 वर्षांपूर्वी इंद्रियाणाम मनश्चास्मी, मनाचा इंद्रियांमध्येच भगवान कृष्णांनी अंतर्भाव केलेला असतो. म्हणजे मानवी जीवनाचा विचार करताना वैद्यकीय दृष्टीने जसं आपण इंद्रियांचा विचार करतो, त्याच्याचबरोबर मनाचा विचार हा इतक्या आधीच्या काळात भारतीय परंपरेमध्ये हा रूढ झाला होता. म्हणून आपल्या दृष्टीने त्याचं विशेष महत्त्व आहे. याचा दुसऱ्या बाजूला किंवा दुसऱ्या टोकाला आपण म्हणूया, जे आपलं ऐहिक जीवन आहे, त्या ऐहिक जीवनामध्ये धनाढ्यता, समृद्धी यालाही स्थान आहे. तेव्हा या भगवद्गीतेच्या काळाच्या आधीच साधारणतः जे इतिहासाचे जाणकार आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की साधारणतः 500-1000 वर्षापूर्वी रामायणाचा काळ झाला. रामायणाच्या काळात आपल्याला प्रभू रामचंद्र भेटतात, इतर मंडळी भेटतात, हनुमान भेटतो, तसंच देवत्व पाहिलेला कुबेर भेटतो. तर कुबेर वित्तेशोर यक्ष रक्षसाम यांच्यामधला कुबेर हा सुद्धा हे माझंच रूप आहे हे सांगण्याचा मुख्य कारण असं की नंतरच्या मधल्या काही काळामध्ये संन्यास मार्गाचा अतिरेक होऊन धनाढ्यता, संपत्ती, समृद्धी ही जणू काय एक तिरस्करणीय, मोहात टाकणारी गोष्ट आहे म्हणून दूर ठेवायची असा काही जो चुकीचा समज झाला, तसं आपल्या भगवद्गीतेत नाही, आपल्या परंपरेत नाही, आपल्या ऋग्वेदात नाही, इतर कुठल्याही मंत्रांमध्ये, श्लोकांमध्ये नाही. दुर्दैवाने मधल्या काही काळामध्ये 4-5 शतकं की एकंदरीने विरागी जीवनाची, प्रत्यक्ष ऐहिक जीवनाकडे पाठ फिरवण्याची एक अतिरिक्त ओढ माणसाला निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. आपले धर्मग्रंथ पाहिले, आपले परंपरा पाहिली, आपल्या चालीरीती पाहिल्या, तर त्याच्यामध्ये मात्र असं नाही. तर त्याच्यामुळे भगवंतांच्या अनेक रूपांमध्ये वित्तेशो रक्ष रक्षसाम म्हणजे कुबेर हे माझंच रूप आहे हे मुद्दाम आग्रहाने श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. अर्थातच बौद्धिक श्रेष्ठता ही आपण बृहस्पती ह्या देवतेच्या रूपात, त्याच्या अनेक कथा आहेत, आपण मानतो बृहस्पती ही बौद्धिक अत्युच्च श्रेणीची देवता आहे. ते अर्थातच भगवंताचंच रूप आहे. म्हणजे भगवंत हा किती वेगवेगळ्या रूपाने जीवनात व्यक्त होतो त्याचीही काही काही उदाहरणं या विभूती योगाच्या अध्यायामध्ये भगवान कृष्णांनी समजावून सांगितलेली आहे. आपल्या सेनापतींमध्ये रणक्षेत्रावर सगळ्यात मोठा सेनापती म्हणजे स्कंद. स्कंद पुराणसुद्धा आहे त्याच्या कथा सांगणारं. सैन्यावर विजय मिळवणं ही एक वेगळी कला आहे. सैन्याचं एकंदर रचना करणं, त्याचं शौर्य टिकवणं. तर तो स्कंद म्हणजे सुद्धा मी आहे. महर्षींच्या मध्ये आपल्याकडे सप्तर्षी तर आहेतच, त्याच्यामध्ये भृगु हा सगळ्यात मोठा समजला जातो, आद्य महर्षी समजला जातो, तोही मीच आहे. म्हणजे एका बाजूला रणांगणातलं शौर्यही मीच आहे आणि बौद्धिक क्षेत्रातलं, अध्यात्मक क्षेत्रातलं महर्षींच्या बरोबरीचं जे रूप आहे तेही मीच आहे याची आठवण करून दिलेली आहे. इतकंच नाही तर आजच्या राजकारणाचा संदर्भ द्यायचा झाला
तर सामान्यतः आपण ज्याला पुढारी पण म्हणतो या शब्दाकडे वेगळ्या कारणांमध्ये सध्या थोडंसं निंदा रूपाने पाहण्याचा प्रघात पडलेला आहे. आपल्या परंपरेत पुढारीपण हे असं निंदनीय आपण मानलेलं नाही. समाजाच्या व्यवहारासाठी, समाजाच्या उन्नतीसाठी समाजाचा नेतृत्व करणारा वर्ग असायला लागतो. किंबहुना त्याचंच प्रतीक म्हणून नुकतीच आपण विनायकाची म्हणजे गणेश मंगलाचे, त्याचं नावच गणेश, गणांचा पुढारी, तो पुढारीपणाचा आदर्श कसा असावा त्याचं मूर्तिरूप म्हणजे आपण गजाननाची मंगलमूर्तीची नुकतीच उपासना केलेली आहे. त्यामुळे या विभूती योगामध्ये नराणाम च नराधिपम म्हणजे मनुष्यांचं जो पुढारीपण करतो, नराधिप त्यांचं नेतृत्व करतो, तो म्हणजे सुद्धा मीच आहे. म्हणजे ते एक देवत्व आहे. या मांगल्यकारक विचाराने आपण पुढारीपणाकडे पाहिलेलं आहे. आजच्या काळात अनेक काळांमध्ये पुढारीपणावर अनेक विनोद, कोटी, उपेक्षा असं होतं. तसं भगवद्गीतेत नाही. त्याच्याकडे आदराने पाहण्यासाठी नराणाम च नराधिपम असं मुद्दाम त्याचा उल्लेख केलेला आहे. आणि अर्थातच इतर वेगळे जे उल्लेख केलेले आहेत त्यात काही काल्पनिक आहेत. काल्पनिक म्हणजे असं की धेनूनाम अस्मिका मधुक, धेनूंच्या मध्ये, गायींच्या मध्ये कामधेनू ही जी आहे इच्छेनुरूप हे करणारी, आपल्या सगळ्याच परंपरेमध्ये कामधेनूला किंवा मानवी जीवनाशी गायीचा जो संबंध आहे त्याला अत्यंत आदराची आणि श्रेष्ठतेची आपण भावना स्थान दिलेलं आहे. तेव्हा ती गाय म्हणजे सुद्धा त्या गायींमधली जी कामधेनू आहे, म्हणजे विभूती योगामध्ये त्या त्या क्षेत्रातलं अत्युच्च रूप, अतिशय प्रभावी रूप माझं कसं व्यक्त झालं आहे हे सांगताना गायींमधल्या कामधेनूची सुद्धा आठवण भगवान कृष्णांनी ठेवून तिचाही उल्लेख केलेला आहे. आश्चर्यकारक म्हणजे असं की जशा ह्या मंगलदायक प्रवृत्ती आहेत त्याही तेजाच्या आणि त्या तेजाचं विभूती रूपामध्ये जे आपल्याला दर्शन घडतं त्याचा उल्लेख करत असताना ज्या त्याकडून थोड्याशा चुकलेल्या मार्गाने जाणाऱ्या, जसं ज्ञानेश्वरांनी दुरितांचे तुम्ही जाऊमध्ये दुरित शब्द वापरलेला आहे की चुकीच्या मार्गाने जाणारे, चुकीचा विचार करणारे, पण त्यातला चूक हा भाग चूकच आहे, पण त्यात तेजस्विता आहे. त्यामुळे भगवंताची रूपांची यादी करत असताना प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम, दैत्यांना मी फक्त जे देवगण आहेत, सुर लोक आहे त्यांच्यातलाच मी पुढारी आहे असं नाही, तर हे जे तेजाचं रूप आहे ते काही प्रमाणात अकल्याणकारी रूपात असतं हे खरं आहे, पण ते तेजस्वितेचंच एक रूप आहे. त्यामुळे विभूती योग सांगत असताना मुद्दाम प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम त्या यादीमध्ये प्रल्हादाचा उल्लेख केलेला आहे. तो का, तर दैत्यांमध्ये वावरल्यानंतर सुद्धा ईश्वरनिष्ठा ज्यांनी टिकवून धरली आणि ईश्वरनिष्ठेसाठी काही कष्ट सोसले, काही त्याग केला, त्या प्रल्हादाची सुद्धा आठवण ठेवून मुद्दाम गीतेमध्ये इतर चांगली उदाहरणं सांगत असताना प्रल्हादश्चास्मि दैत्यानाम म्हणून उल्लेख केलेला आहे. आणि हे केवळ मानवी जीवनातच विभूती दर्शन घडलेलं नाही आहे. जसं मानवी जीवन आहे तसं जे इतर प्राणी जीवन आहे त्या प्राणी जीवनामध्ये त्या त्या दिशेने त्या त्या प्राणीवर्गाची जी प्रगती झालेली आहे आणि त्या प्राण्याची जी उत्कटता आहे, त्या प्राण्याचं जे वैशिष्ट्य आहे ते अतिशय प्रगल्भ रूपात आपल्याला पाहायला मिळतं. तसे म्हणजे पक्षी, उदाहरणार्थ त्या पक्ष्यांमध्ये वैनतेयश्च पक्षिणाम, पक्ष्यांमधला मी गरुड आहे. म्हणजे मानवी जीवनाच्या बरोबर इतर प्राणी जीवन हे कसं विस्तारलेलं आहे त्याची आठवण ठेवलेली आहे. आणि त्या प्राणी जीवनातली जी अत्युत्कटता आहे ती अत्युत्कटता कुठल्या कुठल्या रूपात कशी व्यक्त झाली आहे ते व्यक्त करताना गरुडाचं उदाहरण दिलेलं आहे. वैनतेयश्च पक्षिणाम, जे मासे आहेत, प्राणी म्हणजे पाण्यामध्ये वावरणारा जे जीव आहे, जीवजंतू आहेत, त्यांच्यामधली मी मगर आहे.
झषाणाम मगरश्चास्मी. म्हणजे ईश्वराचं रूप पुष्कळ वेळेला, विशेषतः मूर्तीपूजेच्या काळानंतर, हे संकुचित होण्याचा एक धोका असतो. कारण आपण त्या मूर्तीवर इतकं लक्ष केंद्रित करतो की या ईश्वराच्या अभिव्यक्तीची जी व्यापकता आहे ती व्यापकता न कळत डोळ्यावर होण्याचा धोका असतो. तो धोका गीतेच्या या अध्यायात भगवान कृष्णांनी टाळलेला आहे. आणि म्हणून ही वेगळ्या प्रकारची जी रूपं आहेत हे ईश्वराचंच रूप आहे, हे मुद्दाम ठासून सांगितलेलं आहे. आणि अर्थातच आपल्याला आवडणारी गोष्ट म्हणजे स्त्रोतसामस्मी जान्हवी, म्हणजे नद्यांमध्ये सर्वात पवित्र नदी जी गंगा, जान्हवी म्हणजे गंगा, ही गंगा सुद्धा हे माझंच रूप आहे. म्हणजे त्या त्या कोटीतलं, त्या त्या प्रकारातलं जे प्रगल्भ रूप आहे, जे चांगलं रूप आहे, जे तेजस्वी रूप आहे, जे मंगलदायक, या सगळ्यामध्ये मी प्रकट होत असतो. आणि हे उल्लेख करताना अर्थातच मानवी जीवनाचा उल्लेख करताना भगवान कृष्ण कोणाला विसरले नाहीत. तर ज्याची आपण नुकतीच रामजन्मभूमीचं आंदोलन झालं, मोठं त्याच्यात यश आलं, त्याचा उल्लेख गीतेत आहे. रामशस्त्रभृतामहम, क्षत्रियांमध्ये सर्वोत्तम राम. तर क्षत्रिय धर्माची सर्वोत्तम अभिव्यक्ती ज्याच्या आयुष्यात झाली तो राम म्हणजे सुद्धा मीच आहे. म्हणजे आपल्याकडे देवत्वामध्ये एकत्व कसं आहे. मध्यंतरी मी मुंबईला राहत असताना एकदा गोपाळ अष्टमीच्या दिवशी मी राम मंदिरात गेलो होतो आणि राम मंदिरामध्ये गोपाळ अष्टमी साजरी होत होती. मला आश्चर्य वाटलं. मी दर्शनाला गेलो तेव्हा शांतता असेल असं वाटलं होतं. मी तिथल्या गुरुजींना विचारलं, आज काय आहे विशेष? आज आज गोकुळाष्टमी आहे म्हणाले. अहो म्हटलं हे राम मंदिर आहे. म्हणजे काय? हे देवाचेच अवतार आहेत सगळे. ही जी भारतीय परंपरा आपल्यात खोल रुजलेली आहे ती पुष्कळ वेळा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. पण गीतेमध्ये रामशस्त्रभृतामहम हे कृष्ण सांगत आहेत, की कृष्ण सांगतोय की जे क्षत्रिय आहेत त्यांच्यामध्ये रामाच्या स्वरूपात जे तेज प्रकट झालेलं आहे ते म्हणजे सुद्धा मीच आहे. इतकी आत्मीयता त्या रामाबद्दल कृष्णांनी व्यक्त केलेली आहे. आणखीन विशेषतः महिलांना नेहमीच चांगलं वाटेल असा एक विशेष उल्लेख आहे, ज्याच्यावर त्याचा अर्थ कसा लावायचा याच्यावरही काही वेगळे वाद झालेले आहेत, ज्यांना काही फारसा महत्त्व द्यायचं आहे असं कारण नाही. मूळ शब्द पहिल्यांदा सांगतो. कीर्तिश्रीर वाक्चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. त्याचा एकांतिक अर्थ असाही लागता येतो की कीर्ती, श्री म्हणजे मांगल्य, स्मृती आठवण, मेधा बुद्धी, धृती धैर्य, क्षमा हे सगळे गुण महिलांचे आहेत असाही एकांतिक अर्थ लावता त्या काही जण प्रयत्न करतात. पण तसं नाही आहे. आपण जर साध्या संस्कृतचा आधार घेऊन अर्थ लावला तर हे जे मानवी जीवनातले उत्तुंगता दाखवणारे, मानवी जीवनाची विशेषता दर्शवणारे जे गुण आहेत त्यात कीर्ती आहे, श्री मांगल्य आहे. त्याच्याचबरोबर वाक्चनारीणाम. आता कदाचित सगळ्याच पुरुषांना हे आवडणार नाही कारण सगळ्यांच्याच वाट्याला ते माधुर्य आलेलं असतं असं नाही. पण महिलांच्या बोलण्यातलं माधुर्य हे भगवंतांनी स्वतःचं रूप म्हणून सांगितलेलं. कीर्तिश्रीर वाक्चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा यांच्या बरोबरीचं महत्त्व महिलांच्या बोलण्यातल्या गोडव्याला भगवद्गीतेने दिलेलं आहे. म्हणजे किती बारकाईने विभूती योगाचा निर्देश करताना अगदी माशांमधल्या मगरीपासून तर महिलांच्या मधुर बोलण्यापर्यंत. आणि अर्थातच जे महिने आहेत आपल्या भारतामध्ये, वेगवेगळे महिन्यांमध्ये वेगवेगळ्या निसर्गाचं रूप आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे विभूतींचं वर्णन करत असताना ते हे जे ऋतू आहेत, हे जे महिने आहेत त्यांना कसं कृष्ण विसरणार. त्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ महिना कुठला, श्रेष्ठ ऋतू कुठला, मासानाम मार्गशीर्षोहम. दिवाळीच्या नंतर मार्गशीर्ष महिना येतो. त्याला सगळीकडे भारतभर जी प्रसन्न हवा असते, ज्याचं रामायणामध्ये सुद्धा अतिशय सुंदर वर्णन हेमंत ऋतूच्या प्रारंभात आहे. अतिशय सुंदर, मूळ पाहण्यासारखं आहे.
मग त्याचं प्रतिबिंब आपल्याला सूक्ष्म रूपात मासानाम मार्गशीर्षोम अशी कृष्णांनी आठवण करून दिली आहे. ऋतूनाम कुसुमाकर, वसंत ऋतू, कुसुमाकर म्हणजे वसंत ऋतू, ऋतूनाम कुसुमाकर, त्यावेळेला सगळीकडे. आणि हे निसर्गातलं एक आश्चर्य आहे. त्याची आता वैज्ञानिक कारणं, सगळेच वैज्ञानिक आता तशी परिभाषा लोकांना परिचित झाल्यामुळे, पाऊस येऊन पाणी श्रेष्ठ का सूर्याचं तेज श्रेष्ठ, याच्यात पाऊस पडण्यापूर्वी ज्या वेळेला सूर्यकिरणांचा काळ वाढतो त्यावेळेला अंकुर फुटतात, पाऊस नंतर येतो. आणि म्हणून ऋतूनाम कुसुमाकर, हा जो वसंत ऋतू आहे हा सुद्धा मीच आहे, ज्याला पुन्हा निसर्गाला अंकुर फुटतात, त्याच्याच मध्ये सुद्धा विभूती रूप आहे. म्हणून कृष्णाने त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि भगवद्गीतेतच काही मजेशीर उल्लेख आहेत. मूळचे भगवद्गीतेतलेच आहेत, व्यासांनी लिखाण केलेलं आहे. त्याच्यामध्ये पांडव हे आपल्या सगळ्यांना अत्यंत प्रिय असलेले भावंड आहेत, पण त्यांच्यामध्ये सुद्धा तरतम भाव केलेला आहे. आणि भगवंतांनी सांगितलेलं आहे, माझं रूप काय आहे, पांडवानाम धनंजय. अर्जुनाचं आणि कृष्णाचं नातं काय होतं या एका वाक्यावरून आपल्याला कळतं. बाकी सगळ्या कथेमध्ये तर ते आपल्याला कळतंच. आणि प्रत्यक्ष रणांगणावर जाताना कदाचित कदाचित अर्जुनाचा पराभव होणार नाही याची खात्रीच होती, पण झाला तर तो तसा पराभव मी टिकू देणार नाही. म्हणून भगवान कृष्ण हे रथावर बसताना फक्त घोड्यांचे नियंत्रण हातात घेऊन बसलेले नाही आहेत, चक्रधर म्हणूनच बसलेले आहेत की वेळ पडली तर तुझं राहिलेलं काम मी पूर्ण करणार आहे. अशा परिस्थितीतच ते रणांगणावर गेलेले आहेत. त्यामुळे पांडवानाम धनंजय, पांडवांमधला पार्थ, धनंजय म्हणजे पार्थ, अर्जुन, हाही मीच आहे. हे गीतेतच त्या काळातच सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुनाचा दबदबा समाज मनातला, अर्जुनाच्या कर्तबगारीचा दबदबा आपल्याला सगळ्यांना महाभारतातल्या कथा माहिती आहेत. विराटांच्या गायी सोडवून आणणं वगैरे वगैरे, अर्जुनाने जे पराक्रम त्याच्या आधी दाखवलेले आहेत, म्हणजे त्याचा महाभारत युद्धातला पराक्रम हा काही एकमेव नाही, त्याच्या आधी त्याची या विजयाची परंपरा आहे, त्याची आठवण ठेवून गीतेतच उल्लेख पांडवानाम धनंजया अशी मुद्दाम त्यांनी केलेली आहे. आणि विशेष पुन्हा काही बाबतीत वाद ज्याच्यावर काही लोक घालतात त्याचा उल्लेख म्हणजे व्यासांनी हे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा व्यासांनी जो मुनिवर्ग आहे आपल्यातला, ऋषींमधलाच एक काय म्हणू आपण भाग, एक रूप म्हणजे मुनी. ऋषी आणि मुनींमध्ये फरक आहे. ऋषी शब्दावरून आपल्याकडे आर्ष प्रयोगही असा आलेला आहे की ऋषी हे त्या अर्थाने नियमबद्ध नसतात, किंवा ऋषी जे वाक्प्रचार, ज्या संकल्पना, जे विचार पुढे आणतात त्यांना आर्ष म्हटलं जातं, पण त्यांना धर्मव्यवहारामध्ये गौरवाचं स्थान दिलं जातं की आर्ष आहे म्हणून ते टाळलं जात नाही. जे विद्वान आहेत त्यांनी म्हणून ज्या रचना केलेल्या आहेत त्यांच्याबद्दल योग्य तो आदर आहेच, पण त्याच्या पलीकडे जाऊन ऋषी काहीतरी सांगतात त्याला आर्ष प्रयोग म्हणतात. ऋषींनी रूढ केलेला प्रयोग, मग तो व्याकरणातला असेल, साहित्यातला असेल, रूढींमधला असेल, वाक्प्रचारांमधला असेल, त्याला आर्ष प्रयोग म्हणतात. तर त्यामुळे त्याचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे की तो सुद्धा मीच आहे. म्हणजे तेजाची अभिव्यक्ती होणारी ही जी वेगवेगळी रूप आहेत त्यात मग तो दैत्यांमधला प्रल्हाद असेल किंवा या ऋषीवर्गातले मुनी असतील, हे सगळे मीच आहे याची त्यांनी आठवण करून दिली आहे. मग आता हे एवढी सगळी गणना आणि मोठी यादी करण्यापेक्षा त्यांनी संक्षेपात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या भारतीय स्वातंत्र्याचं कौतुक करणारं, स्वातंत्र्य प्रत्यक्ष मिळण्यापूर्वी 50 वर्ष ज्या द्रष्ट्या माणसांनी लिखाण केलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, त्यांनी स्वतंत्रता गीत लिहिलं, स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोयताम वंदे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्याचं वर्णन कसं केलं, जेचे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते हे जिथे जिथे मला दिसेल म्हणजे स्वातंत्र्य आहे. जेचे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते
नेमकं त्यांनी याचेच शब्द उचललेत का असं एकदम नाही म्हणता येणार, कारण त्यांनी काही गीता समोर ठेवून ते स्वतंत्रता गीत लिहिलेले नाहीत, पण तेच शब्द गीतेत आहेत. यद यद विभूतिमत्सत्वं श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोश संभवम. ज्याच्या ज्याच्यामध्ये त्या त्या मार्गातल्या प्राणीजीवनामधल्या जीवनपद्धतीचं प्रगल्भ रूप दिसेल म्हणजे विभूती. यद यद विभूतिमत्सत्वं, सत्व म्हणजे प्राणीजीवन, श्रीमत मंगलकारक कल्याणकारक, ऊर्जितम तेजस्वी असलेलं ते ते रूप म्हणजे मीच आहे असं समज. म्हणजे भगवंत हा कसा पाहायचा असतो. आणि दुर्दैवाने तुलना करायची झाली तर काही धर्मांमध्ये प्रेत, थडगी यांना देवाचं रूप दिलं गेलेलं आहे. भारतीय परंपरेत ते नाही. भारतीय परंपरेमध्ये जिवंतपणा, तेजस्विता, ऊर्ध्वगामित्व, वर वर सारखं जाणं, एका जन्मातूनही पुढच्या जन्मात आणखीन प्रगती करत राहणं, ही जी तेजस्विता आहे, ही चलशक्ती आहे, त्याला भारतीय परंपरेत विशेष महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून त्याचं वर्णन करताना यद्यत विभूतिमत्सत्वं श्रीमत ऊर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. त्यातलं तेजोंश संभवम महत्त्वाचं आहे की तो एक माझ्या तेजाचा अंश आहे एवढंच. म्हणजे मूळ विश्वरूप हे इतकं मोठं आहे की तुम्हाला हे जे प्रगल्भ प्राणी जीवन, मानवी जीवन सुद्धा दिसतं, त्यात माझा जो आविष्कार होतो तो माझा एक अंश आहे. त्याच्या पलीकडे जी विश्वशक्ती आहे, जी अंतराळात आहे, जिचं आपल्याकडे आपण अंतराळाची देवता म्हणून विष्णूला केलेलं आहे, त्यामुळे अंतराळाचं प्रतीक हे विष्णूचं आहे. त्यामुळे आणि हे किती व्यापक आहे तर त्या सगळ्या विभूती योगाचा समाप्ती करताना भगवान सांगतात की फार किती मी वर्णन करू. हे जे सगळं जग मी तुला वर्णन करून सांगतो आहे किंवा सांगितलं जातं, हे म्हणजे माझा एक अंश आहे. म्हणजे मूळ विश्वरचना ही इतकी मोठी आहे. जसं आपण 18 विश्व दारिद्र्य म्हणतो, म्हणजे तो दारिद्र्याला लावून वापरला जातो म्हणून थोडासा उपेक्षित झाला शब्द, पण त्यातला महत्त्वाचा 18 विश्व म्हणजे आपल्याला जे सूर्याचं विश्व दिसतं हे सहजपणाने भारतीय मनामध्ये हे एकमेव विश्व नाही, असे अनेक सूर्य आहेत, अशी अनेक विश्व आहेत. त्यातल्या एका विश्वात आपण वावरत असतो, ज्याला आपण सूर्य म्हणतो. त्या 18 विश्व दारिद्र्याचा अर्थ खरा तो आहे. तेव्हा ही जी व्यापकता विभूती जीवनाबद्दलची गीतेत अशा पद्धतीने व्यक्त झालेली आहे, हे एक आपलं वैशिष्ट्य आहे. आणि इतर धर्मांच्या, इतर विचारसरणींची तुलना करत असताना खेदाने असं म्हणायला लागतं की त्यांनी संकुचित विचाराने एखाद्या व्यक्तीवर, एखाद्या अभिव्यक्तीवर, एखाद्या व्यक्तीच्या आचरणासंबंधीने त्यांनी सांगितलेल्या नियमांवर लक्ष केंद्रित केलं. म्हणजे ते चुकीचंच होतं असं नाही, पण त्याला काळाची, त्याला त्या त्यावेळच्या सामाजिक स्थितीची ही मर्यादा होती. प्रत्यक्ष जे विभूती जीवन आहे, प्रत्यक्ष जे परमेश्वराचं लक्षण आहे, ते त्याच्यापेक्षा खूप व्यापक आहे. आणि ते गीतेत त्यांनी हे जे मी सगळं सांगितलं आहे, हे एकांशेन स्थितो जगात, मूळ विश्व हे इतकं मोठं आहे की एवढं सगळं मी जे तुला सांगितलं हा एक अंश आहे त्या सगळ्याचा. ही एक विनम्रतेची भावनासुद्धा त्यात आहे. आणि त्यामुळे हे सगळं सांगितल्यानंतर अर्जुनाने पहिल्यांदा कबुली दिलेली आहे आणि इथून गीतेला वळण मिळालेलं आहे. 10व्या अध्यायाच्या शेवटी 9व्या अध्यायापर्यंत ज्ञान, संन्यास, कर्म याचं अतिशय सुंदर विवेचन आहे, विश्लेषण आहे. तो अनेक गीतेच्या अभ्यासकांना आणि धार्मिक विचार करणाऱ्यांना नेहमीच आकर्षित करणारा भाग आहे. त्याच्यानंतर हा 10वा अध्याय येतो, ज्याचा शेवट एकांशेन स्थितो जगत, ही जी व्यापकता आहे ती त्याच्यात सांगितलेली आहे की शेवटी हे सगळं जे आहे हा माझा एक अंश आहे. इतका विश्वतेज हे इतकं मोठं आहे, विश्वाचा पसारा हा इतका मोठा आहे. हे सगळं ऐकल्यानंतर अर्जुनाने कबुली दिलेली आहे. अर्जुनाने कबुली अशी दिलेली आहे, मोहोयम विगतो मम. मुळात हा सगळा संवाद रणक्षेत्रावर कसा सुरू झाला तर आपल्याच नातेवाईकांना आपण मारायचं का
या शंकेतून अर्जुन खऱ्या अर्थाने गर्भगळीत झाला. आणि नुसता गर्भगळीत झाला नाही, हा सगळा संवाद कसा चालला आहे ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. की रथ उभा आहे, समोर सैन्य उभं आहे, पाठीशी सैन्य आहे, आणि अर्जुन कृष्ण रथाचं सारथ्य करतोय, आणि अर्जुन रथातून उतरून जमिनीवर बसलेला आहे. नाही मी लढणार असं सांगून तो जमिनीवर बसला आहे. आणि हा जो सगळा संवाद ज्याची आपण आज चर्चा करतो आहोत, त्यात कृष्ण रथावर आहे आणि अर्जुन जमिनीवर बसलेला आहे. आणि कृष्ण त्याला जमिनीवर बसलेल्या अर्जुनाला समजावून सांगतोय, आणि तो अर्जुन सांगतोय, हो हे जे तू सगळं सांगितलंस ना, त्याच्यामुळे मोहोयम विगतो मम, माझ्या मनात जो एक मोह पडला होता की ही एवढं कठोर कर्तव्य कसं करायचं याच्याबद्दल शंका निर्माण झाली होती, ती शंका माझी दूर झाली आहे. पण माझी एक इच्छा शिल्लक आहे, तो म्हणतो. हे सगळं तुम्हाला वर्णन करून सांगितलंस, त्याचं बौद्धिक आणि चर्चात्मक रूप मला कळलं, पण प्रत्यक्ष ते रूप मला दिसेल का? मला प्रत्यक्ष विश्वाचं रूप जे इतकं व्यापक आहे, इतकं तेजस्वी आहे, हे मला दिसेल का? म्हणून त्यांनी भगवंताजवळ म्हणजे श्रीकृष्णांजवळ इच्छा व्यक्त केलेली आहे. आणि ती इच्छा व्यक्त केल्यानंतर मग त्याला आश्वासनात्मक सांगितलेलं आहे, होय पहा, पश्य मे पार्थ रूपाणी, पहा माझी ही शततो सहस्रशः, माझी ही वेगवेगळ्या शेकडो हजारो प्रकारांनी व्यक्त झालेली जी रूपं आहेत या चैतन्य विश्वाची, ती मी तुला दाखवतो बघ. म्हणजे मग तुला या सगळ्यातली व्यापकता कळेल. आणि मग तिथून त्यांनी त्या सगळ्याची वर्णन करायला, त्या सगळ्याची व्यापकता अर्जुनाला समजावून सांगायला सुरुवात केलेली आहे. याच्या पुढच्या वाक्याविषयी मतभेद आहेत. मतभेद म्हणजे गीता समजावून सांगणाऱ्या सगळ्या विद्वान लोकांमध्ये त्यात शब्दप्रयोग मुळात असा केलेला आहे की हे सगळं तुला बघण्यासाठी तुला हे जे मानवी डोळे आहेत त्यातून नाही हे दिसू शकणार विश्वरूप. मानवी डोळ्यांच्या मर्यादा आहेत. त्यामुळे दिव्यम ददामि ते चक्षु, मी तुला दिव्य दृष्टी देतो आहे आणि त्या दिव्य दृष्टीने तुला हे पाहायला मिळेल. आता ही दिव्य दृष्टीवर अनेक लोकांनी अनेक प्रकारांनी भाष्य केलेलं आहे. दिव्य दृष्टीचा एक अर्थ अनेक भक्तिमार्गातल्या लोकांनी असं केलेलं आहे की भक्तीच्या रूपामधून जी एक वेगळी आत्मिक शक्ती येते, त्या आत्मिक शक्तीच्या जोरावर तुला हे सगळं दिसू शकेल, असा त्याचा एक अर्थ होऊ शकतो. आजच्या वैद्यकीय शास्त्राप्रमाणे इंद्रिय शक्तीच्या पलीकडे एक आत्मिक शक्ती असते. त्या आत्मिक शक्तीच्या जोरावर तुला इंद्रिय शक्तीला म्हणजे मानवी डोळ्यांना न दिसणारं जे आहे ते आंतरिक शक्तीच्या आधारावर तुला पाहता येईल, असा त्याचा अर्थ लावता येतो. वेगळ्या लोकांनी या 3 शब्दांचे वेगळे अर्थ लावलेले आहेत. दिव्यम ददामि ते चक्षु, पण हे मानवी दृष्टीला दिसणाऱ्या जगाच्या पलीकडचं आहे याच्याविषयी सगळ्यांचं एकमत आहे. फक्त ते कुठल्या माध्यमातून तुला दिसणार आहे, कळणार आहे, त्याच्याविषयी वेगळ्या लोकांची, भक्ती संप्रदायाची, संन्यास संप्रदायाची, कर्मयोगी संप्रदायाची वेगळी त्यांनी अर्थ लावलेले आहेत. पण हे सामान्य मानवी डोळ्यांना दिसणारं रूप नाही, हा मात्र भाग सगळ्यांना मान्य आहे, एक आहे. त्याला काहीतरी एक वेगळी आत्मिक शक्ती लागते, याची खुणगाठ त्याच्यामध्ये आहे. आणि मग अशा रीतीची दिव्य दृष्टी त्याला दिल्यानंतर त्याच्याविषयी जरी मतभेद असले की दिव्य दृष्टी म्हणजे काय आहे, ही केवळ बौद्धिक किंवा बोलण्याच्या याच्यातून व्यक्त करून त्याला सांगितली गेलेली, निर्माण केलेली आहे का आणखीन काही आहे. आपण विषय तो तूर्त बाजूला ठेवू, कारण तो एक गुंतागुंतीचा विषय आहे की ईश्वरीय ज्ञान हे नेमकं कसं होतं म्हणजे काय होतं, ते ज्ञान झाल्यानंतर काय दिसतं, जो ह्या अध्यायाचा मुख्य विषय आहे, त्याच्याकडे आपण एकदम जाऊ की त्याला काय दिसलं हे सगळं पाहिल्यानंतर. त्याला ही दिव्य दृष्टी मिळाल्यानंतर त्याला पहिल्यांदा काय दिसलं तर अर्जुनाला, आणि त्याचं वर्णन संजय करतोय. संजय असं वर्णन करतोय
की त्याला ते जे पहिल्यांदा दिसलं तर त्याच्यामध्ये भगवंताचं रूप असं आहे, कारण ही रणांगणावर सांगितलेली गीता आहे आणि नेहमी पुष्कळ वेळेला हा भाग दृष्टीआड करून अनेक लोकांनी त्याचे वेगवेगळे अर्थ त्या त्या संप्रदायाप्रमाणे लावलेले आहेत. प्रत्येकाने गीतेवर आपला हक्क सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. भक्तिवादी लोकांनी भक्ती, संन्यासवादी लोकांनी संन्यास, ज्ञानवादी लोकांनी ज्ञानाचा असा अर्थ सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आपण म्हणून जेव्हा केव्हा शंका येईल त्यावेळेला मूळ गीतेतले शब्द त्याच्यासाठी पाहायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कृष्णाने आपलं रूप दाखवताना पहिल्यांदा ते संजयाने त्याचं वर्णन केलं आहे. ते नेमकं कसं दिसलं? अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम, अनेक आयुध हातात घेऊन एखादा प्राणी किंवा जीव उभा असावा असं रूप त्याला श्रीकृष्णाच्या ठिकाणी दिसलं. म्हणजे हातात त्या अर्थाने शांती ग्रंथ नाही आहे, हातात आयुध आहेत, हातात अनेक शस्त्र आहेत, कारण ते रणांगणावर गीता सांगितलेली आहे आणि त्यामुळे ती अनेक घेऊन, बाकी गळ्यात माळा आहेत, दिव्य. त्याचं एका शब्दात जे वर्णन केलेलं आहे त्याचं ही जी अभिव्यक्ती ज्याला आपण चेहरा म्हणतो त्याला संस्कृतमध्ये मुख, विश्वतो मुखम, म्हणजे हे जे रूपसुद्धा आहे त्याला अनेक हजारो मुख आहेत, हजारो प्रकारांनी, हजारो दिशांनी, हजारो माध्यमांनी अभिव्यक्त झालेले, हा त्याचा अर्थ आहे. विश्वतो मुखम, विश्वरूप ही अनेक आहेत आणि अनेक प्रकारांनी ते व्यक्त झालेली आहेत. आणि हे इतकं मोठं आणि व्यापक रूप असल्यामुळे तेजाचं, भगवंताचं म्हणजे तेजाचं आश्चर्य म्हणजे आता जो श्लोक आपण पाहणार आहोत या श्लोकाची आठवण ज्या वेळेला पहिल्यांदा अणुस्फोट करण्यात आला, त्या अणुस्फोट करणारी जी अमेरिकन वैज्ञानिकांची गट होता, त्या गटाचे जे प्रमुख होते ओपनहायमर, त्यांचं आपण चरित्र किंवा विज्ञानात माहिती ऐकतो, त्यांचा गीतेचा अभ्यास होता आणि त्यांच्या तोंडून हाच श्लोक पहिल्यांदा बाहेर पडला. ते प्रत्यक्ष अणुस्फोट पाहिल्यानंतर त्यांना काय आठवलं? त्यांना गीतेतला हा श्लोक आठवला. त्यांनीच लिहून ठेवलेली आठवण आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपदुत्थिता, आकाशात हजारो सूर्यांचा एकदम उदय व्हावा, म्हणजे जसा प्रकाशाचा कल्लोळ उठेल तसा अणुस्फोटानंतर ओपनहायमरनं जाणवला. तेच शब्दप्रयोग इथे आहेत. दिवी सूर्य सहस्रस्य भवेत युगपदुत्थिता, एकदम हजारो सूर्य जर क्षितिजावर उदयाला आले तर जसा तेजाचा कल्लोळ दिसेल तसा कल्लोळ प्रत्यक्ष विश्वाचं रूप अर्जुनाला श्रीकृष्णांनी त्यांच्या आत्मशक्तीने घडवल्यानंतर अर्जुनाला ते तसं दिसलं की विश्वचैतन्य आपण जे म्हणतो ते रूप हे असं आहे. ते इतकं तेजस्वी आहे, त्याचा तेजस्वी कल्लोळ हा इतका मोठा आहे. आणि मग त्याचा अर्थात वर्णन केलेलं आहे की सगळं हे ब्रह्मांड, म्हणून आपल्याकडे शब्द फार चांगला वापरलेला आहे, ब्रह्मांड म्हणजे एकत्र आहे, वेगवेगळं नाही आहे, पण एकत्र असूनही प्रविभक्तम अनेकधा म्हटलं तर ते एकत्र आहेत, एकमेकांशी जोडलेलं आहे, पण अभिव्यक्ती मात्र वेगवेगळ्या प्रकाराने झालेली आहे. आणि हा जो विचार आहे हा आपल्या मानवी जीवनाचा अर्थ लावताना, मानवी जीवनात माणसांची कर्तव्य ठरवताना, मानवी जीवनात माणसाचं यशापयश ठरवतानाही आपण वापरलेला आहे. त्यामुळे सगळ्यांना आपण एकच निकष लावत नाही की प्रत्येकाच्या क्षमता, उद्दिष्ट, ध्येय ही मानवी रूपात सुद्धा वेगवेगळी असल्यामुळे हे आपल्याला गीतेने शिकवलेलं आहे की तत्रैकस्थं जगत्कृत्स्नं प्रविभक्तम अनेकधा. अभिव्यक्ती ही वेगळ्या प्रकाराने होणार आहे. मानवी जीवनात कोणाची साहित्यिक पद्धतीने होईल, कोणाची सैनिक पद्धतीने होईल, कोणाची बौद्धिक पद्धतीने होईल. या वेगळ्या रूपामध्ये पण एकच तत्व हे अभिव्यक्त होत असतं आणि ते अशा रीतीचं ते अभिव्यक्त होत असतं. हे अर्जुनाला दिसलं
असं संजयाने वर्णन केलेलं आहे. हे वर्णन, हे शब्द अर्जुनाच्या स्वतःच्या तोंडचे नाहीत, तर हे शब्द संजयाच्या तोंडचे म्हणून व्यासांनी गीतेत घातलेले आहे. की अर्जुनाला काय दिसलं, तर अर्जुनाला हे असं दिसलं की एकच जग आहे, पण ते वेगवेगळ्या रूपांमध्ये अस्तित्वात आलेलं आहे, हे अर्जुनाला दिसलं, असं संजय आपल्याला सांगतो आहे. आणि मग त्याला पुष्टी देण्यासाठी अर्जुन बोलतो आहे. पहिल्यांदीचं सगळं वर्णन आहे ते संजयाने केलेलं आहे, आणि मग त्याला अर्जुन पुष्टी देतो आहे की हो, तुझ्या रूपामध्ये मी अनेक प्रकारच्या प्राण्यांचं, अनेक प्रकारच्या अस्तित्वात येणाऱ्या विश्वाचं रूप पाहतो आहे, आणि तुझं इतकं व्यापक रूप आहे. त्यामुळे त्याचं वर्णन करताना आपल्या देवदेवतांमध्ये सुद्धा आपण सहस्त्रचंडी, अष्टभुजा, म्हणजे माणसाचे 2 हात, तेवढंच माणसाचं कर्तृत्व मर्यादित नाही, तर 4 हात, 6 हात, 10 हात अशी आपण कल्पना केलेली आहे. ती कर्तबगारीचे हातांचं पद्धतीने व्यक्त करायची प्रयत्न केलेला आहे. गीतेमध्ये नुसतेच हात नाहीत, तर हात तर आहेतच, पण अनेक बाहू, म्हणजे हात तर आहेतच, पण अनेक उदरं, अनेक तोंड, अनेक डोळे, विश्व हे असं आहे. फक्त हात जास्त आहेत असं नाही. आपल्या देवतांमध्ये मूर्ती रूपात दाखवताना आपण अनेक हात दाखवून देवाचा मोठेपणा व्यक्त करतो, पण प्रत्यक्षात विश्वाच्या रचनेमध्ये हात तर अनेक आहेतच कर्तबगारीचे लक्षण म्हणून, पण अनेक बाहू, म्हणजे ह्या ज्या चक्रीय व्यवस्था चालू असतात, मागच्या पहिला आपण यज्ञीय व्यवस्था या पाहिल्या होत्या, त्याच्यासाठी उदर, वक्त्र, तोंड, नेत्र, डोळे, या सगळ्यांचं इतकं विविध रूपांमध्ये हे सगळं दर्शन आहे. हे दर्शन जे आहे त्याला अर्जुनाने साथ देत असं म्हटलेलं आहे की पश्यामी विश्वेश्वर विश्वरूप. विश्वेश्वर म्हणजे कृष्ण, मी त्याचाही मान ठेवला आहे, पण मी आता काय पाहतोय, तू देवा ह्या सगळ्या विश्वाचा तूच त्राता आहेस, आणि पण विश्वरूप मी आत्ता पाहतोय. म्हणून या सगळ्या अध्यायाला जे नाव दिलेलं आहे विश्वरूप दर्शन, त्याचं हे जे व्यापक दर्शन अर्जुनाला घडलं, केवळ वैचारिक याच्या पलीकडचं, पण ते विश्वरूप कसं आहे, तेजो राशिम, तेजाची रास असल्यासारखं आहे, दीप्तिमनंतम, सूर्याच्या अनेक प्रकाराने प्रकाश पडावा. मगाशी मी ओपनहायमरची जशी आठवण सांगितली, त्या प्रकारचं विश्वाचं हे जे चिरंतन मूळ रूप आहे, त्या मूळ रूपाकडे जाण्यासाठी म्हणून वस्तुतः त्या रूपाची भक्ती अभिप्रेत आहे. मधल्या काळामध्ये भारतामध्ये मूर्तिकला विकसित झाल्यानंतर मात्र भक्तियोगाचा कल हा या तेजस्वी विश्वरूपाकडून न कळत, आपल्याला भारतीय परंपरासुद्धा त्या दृष्टीने त्याचे वेगळे पैलू नीट समजावून घेतले पाहिजेत, की मूळ आपली जे रूप आहे ते आपण परमेश्वराचं या रूपात पाहतो, विश्वरूपात, पण ते मूर्तिरूपात पाहिल्यानंतर मग त्या दुर्दैवाने तो उजव्या सोंडेचा का डाव्या सोंडेचा, आपण त्यात इतके गुंतलो गेलो की त्या मूर्तीचे तपशील हाच जणू काय आपल्याला देवाची अनुभूती देणारा हे आहे, त्यात आपण अडकून पडलो. पण मूर्ती पूजा हे एक साधन आहे म्हणून त्याच्याकडे पाहायचं, ते अंतिम नव्हे. त्याच्यात अंतिम म्हणून पाहिलं गेलं तिथे घोटाळा झाला, की मूर्ती हे अंतिम स्थान, गंतव्य नाही आहे. मूर्ती हे एक साधन आहे, एक पायरी आहे. म्हणजे आता पायरी म्हटलं तर कदाचित त्याचा अपमान वाटेल, पण ते एक साधन आहे. त्याच्यातून खूप पुढे जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपल्याला हे विश्वरूप दर्शन होऊ शकतं. विश्वरूप हे त्याच्या खूप 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 पुढे आहे आपल्या मूर्तीपूजेच्या त्या अर्थाने. भारतामध्ये सुद्धा मूर्तिपूजा नव्हती, भारतामध्ये अग्निपूजा होती सगळ्या आपल्या संस्कारांमध्ये. त्यामुळे आपल्या परंपरेमध्ये खूप जुनी जी काय इतिहासात लिहून ठेवलं गेलेलं आहे त्यात मूर्तिपूजा नाही आहे, त्यात अग्निपूजा आहे. त्यामुळे मग तो मुंजीचा संस्कार असेल, लग्नाचा संस्कार असेल, कुठलेही संस्कार असेल, तर त्यामुळे त्यात अग्नीची पूजा आहे, कारण ती तेजाची पूजा आहे. त्यामुळे तेजा हे विश्व तेजोमय आहे, याची आपल्याला
जाणीव असल्यामुळे आपण दोन रूपात ते आपली भावना व्यक्त करतो, एक अग्नीच्या रूपात आणि एक नक्षत्रांच्या रूपात. लग्नानंतर सुद्धा नक्षत्र दर्शन घडवतात की अशा विशाल दृष्टीने आपल्याला जीवन जगायचं आहे. म्हणून सप्तर्षींचंही महत्त्व आहे, सप्तर्षींचं दर्शन घ्यावं असं सांगतात. म्हणजे या विश्वाकडे पाहिल्यानंतर मग मनात ज्या वेगळ्या व्यापक कल्पना येतात, म्हणजे मग माणूस या लहान सहान क्षुद्र गोष्टींमध्ये अडकून पडत नाही. आणि म्हणून विश्वचैतन्याचं मानवी वर्णन करत असताना हे मात्र व्यक्त कसं करायचं, म्हणून ते व्यक्त करण्यासाठी मग अनंत बाहुम त्या मूर्तीला अनेक हात दाखवले गेले त्याची कर्तबगारी व्यक्त करायला. शशी सूर्य नेत्रम, चंद्र आणि सूर्य हे त्याचे डोळे आहेत, त्यामुळे मग त्यात ते मोठं आकर्षक वाटत नाही प्रत्यक्ष मूर्तिरूपात ते व्यक्त करत असताना. पण त्याला व्यक्त करण्यासाठी म्हणून ही रूपकं वापरलेली आहेत. दीप्त हुताश वक्त्रम, म्हणजे मुख तोंडसुद्धा जर उघडलं तर त्यातून आगीचे लोळ बाहेर यावेत असं ते भगवंताचं रूप आहे. म्हणजे विश्वचैतन्याचं रूप हे त्या अग्नीच्या कल्लोळासारखं आहे. स्वतेजसा विश्वमिदम तपंतम, ते तेज जे आहे ते ह्या सगळ्या विश्वालासुद्धा त्या अर्थाने ताप्त ठेवणारं तेज आहे. तेव्हा मधल्या काळामध्ये आपल्याकडे भारताच्या इतिहासामध्ये, धार्मिक इतिहासामध्ये वेगवेगळे कालखंड होऊन गेले. त्यात मूर्तिपूजा ही साधारणतः 8व्या शतकानंतर आली असं इतिहासकार आपल्याला सांगतात. त्याच्यानंतर एक शृंगार शतकही होऊन गेलं, ज्याच्यात राधा नावाची संकल्पना पुढे आली. राधा नावाची व्यक्ती इतिहासात झालेली नाही, पण ती कृष्णाशी जोडली गेली कथा निर्मितीसाठी. त्याच्यातले ह्या काही मग भाग आपल्याकडे अजून चालू राहिलेले आहेत. म्हणून त्याच्या पलीकडे आपण ह्या मूळ आपल्या वर्णनाकडे, मूळ आपल्या जे चिंतन आहे त्या चिंतनाकडे मुद्दाम जायला पाहिजे. तर त्यामुळे हे जे रूप आहे विश्वाचं, त्याचं स्वतःच वर्णन अद्भुतम नव्हे, रूपमुग्रम. हे विश्वाचं जे मूळ रूप आहे हे उग्र आहे. हे आपल्याला प्रत्यक्षात भगवद्गीतेमध्येच अर्जुनाने पाहिल्यानंतर अर्जुनाने जी पावती दिलेली आहे, मला जे दिसलं ते कसं दिसलं, मला ते असं शांतीचं रूप दिसलं नाही. हा आपल्या विचारात आणि इतर धर्मांच्या विचारात महत्त्वाचा फरक आहे. हे मूळ विश्वरूप जे आहे ते उग्र आहे, हे आपल्या गीतेतच सांगितलेलं आहे. आणि अर्जुनाला ते तसं दिसलं असं अर्जुन विभूती दर्शन, विश्वरूप दर्शन झाल्यानंतर सांगतोय. आणि त्यामुळे लोकत्रयम प्रव्यथितम महात्मन हे दर्शन घेणं सोपं नाही. असं दर्शन परमेश्वराचं होणं म्हणजे कष्ट होतात, मन विचलित होतं. लोकत्रयम, तिन्ही लोक प्रव्यथितम हे अत्यंत विचलित झालेले आहेत, घाबरलेले आहेत, तुला हात जोडून प्रार्थना करतायत की हे आम्हाला न मानवणारं रूप आहे, तू आम्हाला जे परिचित रूप आहे त्या मानवी रूपातच पुन्हा दर्शन दे. म्हणून विश्वरूप दर्शनामध्ये भगवंतांनी त्याला जरी हे विश्वरूपाचं दर्शन दिलेलं असलं तरी अर्जुन त्याला विनंती करतायत की मग आपल्याकडे ह्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये आपण विश्वरूपाची त्या अर्थाने आत्मभूती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण गंधर्व लोकाची कल्पना केली आहे, यक्ष आहेत, असुर आहेत, सिद्ध लोक आहेत. या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या ह्या अवस्था आहेत, त्या चैतन्याच्या अभिव्यक्तीच्या या वेगवेगळ्या मानवा पलीकडच्या अवस्था आहेत, ज्यांना आपण मान्यता दिलेली आहे. मानवरूप जसं आहे, जी ईश्वरी निर्मितीच आहे, पण ही ईश्वरी निर्मिती अशा प्रकारची गंधर्व रूपात, यक्ष रूपात, या वेगवेगळ्या रूपांमध्ये सुद्धा होते असं आपण मानलेलं आहे. आपण मानवरूप हेच एकमेव अंतिम आहे असं नाही, हे आपण मानलेलं नाही आहे. ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या अभिव्यक्ती आहेत आणि त्या अभिव्यक्तीमध्ये हो, ईश्वर हा इतका मोठा आणि व्यापक आहे
की ही त्याची वेगवेगळ्या प्रकारची रूप आहेत, वेगळ्या प्रकाराने ते व्यक्त झालेलं आहे. आणि हे जे त्याचं रूप आहे ते पाहिल्यानंतर लोकाः प्रव्यथिताः, लोक हे घाबरले. प्रत्यक्ष त्याचं वर्णनच अर्जुनाने असं केलं आहे, मी तोच एकटा घाबरला असं नाही, तर हे रूप पाहणं आणि धैर्य यातच आहे. तर ते हे जे व्यापक रूप आहे त्या व्यापक रूपामधून जशी व्यापक निर्मिती आहे तसे जन्माला येणारे जे प्राणी आहेत ते प्राणी नंतर त्यांचं काय होतं, तर हे जे भगवंताचं विशाल तोंड आहे त्या तोंडात ते प्रवेश करतात आणि त्या तोंडात प्रवेश करून त्यांचा शेवट होतो. हाच जीवनाचा चक्रीय संदेश गीतेमध्ये सुद्धा त्यांनी या वेगळ्या शब्दात सांगितलेला आहे. आणि यातले काही शब्द म्हणजे 2च शब्द हे आपल्या वायुसेनेचं ध्येयवाक्य आहे बरं का, की हे विश्वरूप कसं आहे, त्याच्यातलं तेज आहे जे दिसतं आहे कसं आहे, तर त्याचा मूळ शब्द आहे नभस्पृशम. नभ म्हणजे आकाश, ज्याला काही अंत नाही असं आपल्याला जे दिसतं त्याला स्पर्श करणारा आहे. हा शब्द आपल्या वायुसेनेचं ध्येयवाक्य आहे, नभस्पृशम. बोधवाक्य म्हणून त्यांनी हा गीतेतला शब्द घेतलेला आहे. मग याच्यात जे इतर त्याचे तपशील दिलेले आहेत, हे जे त्याचं रौद्र रूप आहे, मूळ तेजाचं रूप हे रौद्र आहे, हे शांतीचं नाही आहे. हा वेगळेपण गीतेच्या सांगण्यात आणि इतर ज्या अलीकडच्या काळात संकल्पना काही मांडण्यात आल्या त्याच्यातलं आहे. हे मूळ चैतन्याचं रूप हे उग्र आहे, ते नभस्पृशम आहे. आणि व्यात्ताननम, व्यात्त आनंद म्हणजे तोंड, असं मोठं तोंड असावं आणि त्यात माणसाचा शेवट होतो. म्हणजे काय, त्या विश्वाच्या मोठ्या तोंडात तो प्रवेश करतो आणि नाश पावतो, समाप्ती होते त्याच्या आयुष्याची. तेव्हा प्रत्यक्ष भगवंताचं रूप जे विश्वरूप दर्शन होतं त्यातलं त्या विश्वाचं तोंड, त्याच्यात शेवटी माणसाची समाप्ती होत असते. दंष्ट्रा करालानी, असे दाढांमध्ये तो माणसांना संपवतोय पकडून पकडून, असं ते रूप त्याला दिसतं. आणि मग त्याला म्हणून दिसतं की मग अर्जुन काय म्हणतो, अरे हे जे आहे ना, हे जे धृतराष्ट्रपुत्र आहेत, दुर्योधन वगैरे, भीष्म आहे, द्रोण आहे, म्हणजे अर्जुनाला शंका काय होते की मी यांच्यावर कसा काय हल्ला करू. तर हे सगळे या मुखातूनच शेवटी जाणार आहेत. त्यामुळे रौद्रता हा जीवनाचा एक भाग आहे. हा अर्जुनाला गीतेमुळे पटलं की रौद्रता ही निषिद्ध नाही. रौद्रता, आणि ती रणांगणावरच हा संवाद चाललेला आहे. रौद्रता हा जीवनाचा भाग आहे. त्या तोंडातून हे सगळे जाणार आहेत. विश्वाच्या हे जे तोंड आहे विनाशकारी, त्यातूनच एक दिवस जाणार आहेत. आणि म्हणून मग ते सगळ्यांना ते परिचित असलेले शब्द आहेत ते गीतेत आलेले. निमित्त मात्रम भव सव्यसाची, अर्जुना तू निमित्त मात्र हो, शेवटी सगळ्यांचाच विनाश होणार आहे. ते या सगळ्या सांगण्यानंतर ते शब्द आलेले आहेत, निमित्त मात्रम भवसव्यसाची. तर हे जे भयानक असं रूप आहे, दंष्ट्रा करालाने, दाढा, आणि त्या दाढांमध्ये सगळं मानवी जीवन शेवटी कुस्करून टाकलं जाणार आहे, असं उग्र रूप त्याला दिसलं. सगळीकडून जशा नद्या वाहत याव्यात आणि समुद्रामध्ये मिळाव्यात, तसंच त्या तेजामध्ये हे सगळ्या प्रकारचं जे जीवन आहे विश्वरूपात भरलेलं, हे शेवटी त्या विश्व तेजामध्ये जशा समुद्राला नद्या मिळतात तसंच त्या मूळ तेजाला ह्या सगळ्या वेगळ्या माध्यमातून त्या जाऊन मिळतात. आणि म्हणून अर्जुनही घाबरला हे रूप पाहिल्यानंतर. अशा रीतीचं उग्र रूप पाहिल्यानंतर अर्जुनही घाबरला आहे. आणि तो म्हणतोय, अरे मी आत्ता तुझ्याशी बोलत होतो आणि आता मात्र त्याला हे सगळं दिसायला लागलं आहे, तेव्हा त्या मूळ रूपात मला बाबा पुन्हा दर्शन दे. म्हणजे त्याची मानसिकता जी झाली होती, त्याच्या मनासमोर जे प्रत्यक्ष विश्वाचं चित्र उभं राहिलं होतं, त्याच्यात तो कायम टिकू शकला नाही, इतकं ते उग्र रौद्र रूप आहे.
विश्वाचं रूप हे रौद्र आहे, कठीण आहे, ते सतत त्या रूपामध्ये त्याची आराधना करणं. म्हणून त्यांनी मग नमोस्तुते देव वरप्रसिद्ध, कृपा कर आणि मला तुझ्या त्या मूळ रूपातलं पुन्हा दर्शन दे म्हणून अर्जुन त्याला पण जसा खुंटा हलवून बळकट करावा तसं लगेच नाही. त्याचं विनंती ऐकल्याबरोबर कृष्णाने त्याला लगेच सौम्य रूप दाखवलेलं नाही आहे. त्याला सांगतोय, भगवान कृष्ण सांगतायत, कालोस्मी लोकक्षयकृत प्रवृद्धा. आपण रणांगणावर आपलं चर्चा चाललेली आहे तेव्हा लोकक्षय म्हणजे त्यावेळेला दुर्योधन वगैरे जे सगळी पापी मंडळी होती त्यांचा नायनाट करण्यासाठी मी आलेलो आहे. लोकक्षयकृत प्रवृद्धा लोकान समाहर्तुम, या लोकांचा नाश करण्यासाठीच आलेलो आहे असं अजिबात संकोच न करता सांगताय. कारण का तर तूही राहणार नाही आहेस, इतरही राहणार नाही आहेत. मग त्यात तसे शब्द नाही आहेत पण त्या मधला अर्थ आपल्याला जो कळतो तो असा, म्हणून एखाद्या चांगल्या तत्वासाठी मग तू मर. एकदम ते मधले असे शब्द न घालताना मात्र एकदम असं म्हटलेलं आहे की तस्मात् त्वमुत्तिष्ठ, म्हणून तू उठ. अर्जुन जमिनीवर बसलेला आहे, भगवान कृष्ण रथातून त्याला सगळं आत्तापर्यंत समजावून सांगतायत आणि मग त्याला सांगतायत आता तू उठ, तस्मात् त्वमुत्तिष्ठ. या सगळ्या लोकांना मी अगोदरच मारलं आहे असं तू समज, म्हणजे काळाच्या ओघात सगळेच जाणार आहेत. निमित्त मात्रम भव सव्यसाची, तू आता निमित्त मात्र हो आणि ह्या जो नाश करायचा आहे, वापरलेले शब्द नाहीत पण अध्यारूत आहे की ह्याच्या पापाचा जो नाश करायचा आहे त्याच्यासाठी तू निमित्त मात्र हो आणि पुन्हा घे. मात्र व्यासांचं वैशिष्ट्य आणि श्रीकृष्णाचं यातलं वैशिष्ट्य असं की नुसतं अध्यारूत सोडलेलं नाही आहे की पापाचा नाश कर किंवा दुरितांचे तिमिर जावो, ही जी ज्ञानेश्वरांची रुजूता आहे ती गीतेत नाही. गीतेमध्ये नावं घेऊन सांगितलं आहे तू काय कर, द्रोणमच, भीष्मंच, जयद्रथमच, या सगळ्यांना मारायचं आहे तुला, असं नाव घेऊन गीतेत सांगितलं आहे, अध्यारूत नाही ठेवलेलं. द्रोणमच, भीष्मंच, जयद्रथमच, कर्णम, कर्णाला सुद्धा तुला मारायचं आहे. पुढच्या सगळ्या कथेचा आपल्याला ही गीता वाचल्यानंतर नीट उलगडा व्हायला लागतो की अर्जुन त्या वेळेला कसा वागला याचा जर मूळ संदेश पाहायचा असेल तर त्यावेळेला सुरुवातीला भगवान कृष्णांनी त्याला जे मार्गदर्शन केलं की तुला किती कठोर व्हायला लागेल या सगळ्या याच्यावर, पापावर विजय मिळवायचा, म्हणून अध्यारूत न ठेवताना नावं घेऊन सांगितलं आहे. तुला द्रोणाला मारायचं आहे जे त्याचे गुरु आहेत, तुला भीष्माला मारायचं आहे जे त्याचे आजोबा आहेत, तुला जयद्रथाला मारायचं आहे, तुला कर्णाला मारायचं आहे. या सगळ्यांना तू जेव्हा मारशील तेव्हा तू यशस्वी होशील. तेव्हा हे कठोर कर्म करायला त्याला उद्युक्त करण्यासाठी गीतेमध्ये अशा रीतीच्या शब्दांचा प्रयोग केलेला आहे. पण हे सगळं इतकं रौद्र ऐकणं हे अर्जुनाला सुद्धा कठीण गेलेलं आहे. अर्जुनाने हात जोडलेले आहे आणि तो थरथर कापतो आहे. हे सांगणं आणि ऐकणं याच्यामध्ये अर्जुनाची स्थिती काय झाली, कृतांजली वेपमाना, थरथर कापतो आहे, हात जोडलेले आहेत आणि तो वेप. आणि मग अर्थात त्याच्यानंतर पुन्हा गीतेच्या दृष्टीने त्या आदिदेव पुरुष जो आहे म्हणजे परमेश्वराचे जे मुख्य रूप आहे त्याचा गौरवपर उद्गार अर्जुनाने काढलेले आहेत. त्याला ते सगळं दिसलेलं आहे विश्वरूप आणि त्यामुळे तो महादिदेव हा तूच मूळ पुरुष आहेस, तूच मूळ तत्व आहेस असं म्हणून अर्जुनाने त्याची गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. भूयोपि नमो नमोस्ते, पुन्हा पुन्हा मी तुला नमस्कार करतो असं म्हटलेलं आहे. आणि इथे अर्जुनाच्या स्वभावातली जी रुजुता आहे की अरे देवा म्हणजे कृष्णा, तुला मी माझा मित्र म्हणून मी तुला हे कृष्ण, हे यादव, हे सखा असं बोलण्यामध्ये पुष्कळदा म्हणालो, पण ते अजानता, ते मला तुझं मूळ रूप कळलं नाही म्हणून मी म्हणालो प्रमादात प्रणयेन वापी, त्याच्याबद्दल तत्क्षामये, मला क्षमा कर असं म्हणून
तिथे रणांगणावर अर्जुनाने कृष्णांची क्षमा मागितलेली आहे की हे सगळं रूप मला न कळल्यामुळे मी तुला इतका जवळचा समजलो की मी तुला मित्र समजलो, मी त्या दृष्टीने तुझ्याशी वागलो, पण तुझं खरं रूप हे इतकं तेजस्वी आणि इतकं व्यापक आहे, त्यामुळे तुला मी जे हे एकेरी उल्लेख करून आत्तापर्यंत मित्र म्हणून हाक मारत होतो त्याच्यासाठी मला क्षमा कर असं म्हणून त्याची नुसतीच क्षमा मागितली असं नाही, तर प्रणिधाय कायम म्हणजे कृष्ण रथावर बसलेले आहेत, अर्जुन खाली बसलेला आहे, त्याच्यात आत्तापर्यंत हा सगळा संवाद होत आलेला आहे. हा सगळा संवाद झाल्यानंतर त्याला जी पावती दिलेली आहे ती पावती कशी दिली आहे? प्रणिधाय कायम, साष्टांग नमस्कार घातला आहे रणांगणात की हे सगळं मला तुझं जे दाखवलंस तू विश्वरूप दर्शन, त्या विश्वरूप दर्शनाची पावती साष्टांग लोटांगण घातलेलं आहे रथासमोर कृष्णाने, अर्जुनाने कृष्णासमोर. आणि हे सांगितलं आहे की अदृष्टपूर्वम ऋषितोस्मी दृष्ट्वा, हे पाहिलं मी असं पूर्वी कधी पाहिलेलं नाही. आणि जसं रोमांच उभे राहावेत तसा म्हटलं तर एका बाजूला आनंदही होतोय, हे विश्वरूप पाहिल्यानंतर रौद्र स्वरूप आहे, पण त्याचं वर्णन करताना ऋषितोस्मी, मी आनंदित झालेलो आहे. आणि मात्र अर्थात प्रार्थना केली आहे हे सारखं असं तेजस्वी रूप पाहणं शक्य नाही, म्हणून आता ते मला तुझं जे सौम्य रूप आहे भगवान कृष्ण म्हणून पृथ्वीलोकावरचं, किरीटिनम गदिनम चक्रहस्तम, डोक्यावर मुकुट आहे, हातात गदा आहे, त्या रूपात पुन्हा तू माझ्या समोर उभा राहा, अशी त्याला लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे. मग त्याला जो शब्द वापरला तो महत्त्वाचा आहे, म्हणून त्या शब्दाकडे आपण येतो की तुला हे जे मी रूप दाखवलं हे, आणि इथे आता पुढचा योगाभ्यासाचा प्रश्न आहे. रूपम परम दर्शितम आत्मयोगात, आपल्या योगामध्ये सांख्ययोग आहे, ज्ञानयोग आहे, तसा आत्मयोग आहे. आत्मयोगाचा विस्तार गीतेमध्ये स्वतंत्र अध्यायात कुठे झालेला नाही, पण उल्लेख आहे की हे जे मी तुला, कृष्णाच्या तोंडी आहे आत्मयोग हा शब्द, की मला तुला हे जे दाखवलं ते कशामुळे शक्य झालं? आत्मयोगात. आत्मयोगात म्हणजे या मनी ते त्या मनी असं आपण मराठीत नेहमी म्हणतो की आपल्या मनाचं दुसऱ्याच्या मनात बिंबवणं साहित्यिक लोक साहित्याच्या माध्यमातून करतात, वक्ते लोक वक्तृत्वाच्या माध्यमातून करतात. तेव्हा एका मनीचं दुसऱ्या मनी रूपांतरित करणं, प्रचारित करणं, प्रसारित करणं, त्याला म्हणायचं आत्मयोगात. तर त्या आत्मयोगाने मी तुला हे सगळं दाखवलेलं आहे की जे मला दिसत होतं, म्हणजे प्रत्यक्ष कृष्णाला जे विश्वरूप कळत होतं, दिसत होतं, ती आत्मशक्ती अर्जुनामध्ये संक्रमित करून त्यातून त्याला हे त्याने प्रत्यक्ष दर्शन घडलेलं आहे. आणि त्यामुळे ते तेजोमयम, हे जे विश्वरूप आहे हे तेजोमयम आहे आणि ते तुला त्यामुळे मी दाखवू शकलेलो आहे. आणि त्याच्या पुढचे जे शब्द आहेत हे आपल्या संस्कृतीमध्ये आपण किती प्रामाणिकपणे वर्णन करतो त्याचं, हे रूप आपण वेदांना अत्यंत मानाचं स्थान दिलेलं आहे. वेद हे अत्यंत तेजस्वी मंत्र आहेत, पण हे न वेदही, हे वेदांनी सुद्धा नाही सांगता येणार, न यज्ञाने सांगता येणार नाही, अध्ययनाने सांगता येणार नाही. क्रिया म्हणजे कर्मयोग, कर्मयोगातून तुम्हाला कळणार नाही, तर तपांमधून कळणार नाही, असं मी रूप तुला दाखवलेलं आहे. आत्मयोग हा जो आहे त्या आत्मयोगाचं श्रेष्ठत्व दाखवणारे हे आहे. ही जी आत्मशक्ती आहे, ज्या आत्मशक्तीच्या संक्रमणातून त्याला हे प्रत्यक्ष रूप अर्जुन दाखवू शकला, त्याच्यामध्ये त्यांनी ह्या आत्मयोगात तुला हे, त्यामुळे मी तुला हे रूप दाखवू शकलेलो आहे. आणि म्हणून तू घाबरू नकोस, व्यपेत भीही, तुझ्यात मनातली भीती काढून टाक आणि पुन्हा आनंदाने मूळ रूपात कृष्णाने त्याला आपला भेट दिलेली आहे. आणि त्याला तो घाबरलेला आहे हे भगवान कृष्णांच्याही लक्षात आलेलं आहे, म्हणून त्याला पुन्हा पुन्हा
त्याला शांत करायला लागलेलं आहे, ते त्यांनी शांत केलेलं आहे. आणि मग ते मानुषम रूपम झाल्यानंतर त्याच्यावरचं अर्जुनाचं भाष्य महत्त्वाचं आहे. म्हणजे हो, आता हे मुळात आधी हे काय म्हणतात, म्हणजे दृष्ट्वेदम मानुषम रूपम तव सौम्यम जनार्दन, तुझं हे मानवी रूपातलं पुन्हा रूप पाहिल्यानंतर मी आता पुन्हा या पृथ्वी तलावर, मूळ शब्द आहेत इदानीम अस्मि संवृत्तः सचेताः प्रकृतीम गता, पुन्हा मी ठिकाणावर आलेलो आहे. मराठीत त्याचा थोडक्यात अनुवाद करायचा असेल तर मला प्रत्यक्ष जीवनामध्ये मी पुन्हा परत आलेलो आहे. आणि मग त्याच्यावर भगवान कृष्णांनी स्वतःच भाष्य केलं आहे की अरे तुला हे जे रूप दाखवलेलं आहे ना, विश्वरूप, हे जे देव जे आहेत, म्हणजे श्रेष्ठ पुरुष, देव हा शब्द श्रेष्ठ पुरुष या अर्थानेच आपल्या संस्कृतमध्ये वापरलेला आहे. हे असं दर्शन घडावं याच्यासाठी तपश्चर्या करत असतात, जे तुला आज घडलं आहे. की देवांची सगळी जी तपश्चर्या असते ती अशा रीतीचं विश्वाचं रूप त्यांना पाहायला मिळावं याच्याचसाठी ते करत असतात. आणि हे पुढचे शब्द त्या अर्थाने कोणाला बोचणारेही आहेत. न वेदैही, वेदांचा अभ्यास करून नाही हे दिसणार, त्याच्यासाठी योगाभ्यासाची गरज आहे. वैचारिक अभ्यासातून वेदांचा अभ्यास करून दिसणार नाही, याचा अर्थ असा की केवळ वैचारिक अभ्यासातून हे दृश्य नाही पाहता येणार. न दानेनं न चैजया, म्हणजे आपण होम हवन करतो या सगळ्या प्रक्रियांमधून हे दिसणार नाही. मग त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीवर पूर्ण श्रद्धा, विश्वास, त्याला भक्ती हे नाव दिलेलं आहे. भक्त्या तनन्नया दृष्ट, या सगळ्यावर जर तुझा विश्वास बसला, तुझी निष्ठा बसली, आणि असं विश्वाचं खरं रूप आहे हे जर तुला पटलं तर तुला ते दिसू शकेल. म्हणून आपल्याकडे शब्दप्रयोग केला जातो ज्ञातुम द्रष्टुम प्रवेष्टुमचं. म्हणजे ही सगळी जी योगसाधना करायची असते ती योगसाधना कशाच्यासाठी करायची असते, त्यातली ज्ञातुम ही पहिली पायरी आहे, ज्याचा आपण अशा चर्चांमधून अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. ज्ञातुम, नंतर तो योगाभ्यास झाल्यानंतर जसं अर्जुनाला दिसलं तसं द्रष्टुम, ते प्रत्यक्ष तुम्हाला जाणवणं, तुमच्या आंतरिक शक्तीला हे रूप जाणवणं ही पुढची पायरी आहे. ज्ञातुम ही मानवी बुद्धीची पायरी आहे, आत्मिक शक्तीची द्रष्टुम ही पायरी आहे, आणि पुढे योगाभ्यासाची पायरी आहे प्रवेश तुमचं. शेवटी आपल्याला त्यात प्रवेश करायचा आहे आपल्या अंतकाळी. मुक्तीची कल्पना थोडी वेगळी आहे. मुक्तीची कल्पना अशी आहे की आपण या राग लोभ द्वेष याच्यात अडकलेलो आहोत, त्यातून मोकळं होणं म्हणजे मुक्ती. या ठिकाणी केवळ मुक्तीची कल्पना नाही, त्याच्या पुढची कल्पना आहे. हे जे तेजस्वी विश्वरूप आहे त्यात प्रवेश तुमचं, त्यात प्रवेश करायचा आहे. नुसतं मुक्त व्हायचं नाही आहे, तर पुढे शेवटी कुठे जायचं आहे. पुढेच गीतेमध्ये आलेलं आहे ततः पदम तत्परिमार्गितव्यम. ते जे स्थान आहे त्या दिशेने आपल्याला आपल्या जीवनाची रचना करायची आहे, त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. त्याचा विस्तार अगोदर या 11व्या अध्यायात केलेला आहे, आणि मग 12व्या अध्यायात भक्तियोगाचा प्रारंभ केलेला आहे. पुष्कळ वेळेला मधल्या काळामध्ये काही वेगवेगळ्या गुंतागुंत आपल्या धार्मिक विचारांमध्ये झाल्यामुळे भक्ती ही मूर्तिरूपावर आली. भक्ती ही मानवी, दुर्दैवाने बुवा, प्रवचनकार अशांच्या भोवती रेंगाळायला लागली. पण मूळ जे वर्णन आहे एवम सततयुक्त आहे, यातला एवम शब्द महत्त्वाचा आहे. अशा प्रकारच्या विश्वरूपाच्या ठिकाणी श्रद्धा ठेवून जे वागतात त्यांना म्हणायचं भक्त. मानवी रूपातलं आहेत ते भक्त नाही, त्यांना आपण त्या अर्थाने भक्ताचं स्थान दिलेलं नाही आहे. आणि मग 12व्या अध्यायामध्ये भक्तिरूपामध्ये अशा रीतीच्या
तेजस्वी शक्तीची तू आराधना कर, त्याच्यावर विश्वास ठेवून तू तुझी सगळी जीवनाची रचना कर. अशा रीतीचा पुढचा संदेश हा मग 12वा अध्याय, मग पुढे 13वा मध्ये गीता ही नंतर 11व्या अध्यायाच्या नंतर 12व्या अध्यायात भक्ती सांगितल्यानंतर मग व्यावहारिक जगाकडे वळते की प्रत्यक्ष तुमचं जीवनामध्ये तुम्ही हे कसं व्यक्त करणार, तुमचं ज्ञान कसं व्यक्त करणार. तर तो गीता केवळ तत्त्वज्ञान सांगून थांबली नाही, तर प्रत्यक्षात हे तुम्ही जीवन कसं जगावं व्यावहारिक जीवनामध्ये. त्यामुळे 13व्या अध्यायापासूनची जी पुढची गीता आहे तिला म्हणताना सुद्धा व्यवहार गीता असंच म्हणतात की व्यवहारात हे सगळं कसं उतरवायचं याचे जे मार्गदर्शन आहे ते पुढच्या सगळ्या अध्यायांना ऑक्टोबरमध्ये 5 तारखेला आपण ऐकू. यातला एक पैलू आपण घेत जाऊ. आता हे जे आपण केलं ते 10व्या अध्यायाचं